Example number 3 is find particular solution of differential equation. P stands for particular solution. तर differential equation दिलेलं आहे e raised to y plus 1 into cos x dx किंवा आपण खालच्या लाईनला लिहिलं इक्वेशन इथं बसणार नाही बरोबर. तर बघा e raised to y plus 1 into cos x dx plus e raised to y sin x into dy equal to 0 when x equal to pi by 4 and y equal to 0. x क्या पुट करना pi by 4 and y क्या पुट करना 0. तर बघा सोल्युशन तर आपल्याला इथे पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करायचे. तर काय दिलेलं आहे गिवन डिफरन्शियल इक्वेशन. the given differential equation is काय दिले e raised to y plus 1 into cos x dx plus e raised to 1 into sin x dy equal to 0. तर बघा आता आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये लागतो f of x dx equal to g of y dy. पहिल्यांदा सिंप्लिफाय करूया. हा जो प्लस e raised to y sin x dy तो RHS ला गेला पाहिजे मायनस म्हणजेच काय करूया e raised to y plus 1 into cos x dx LHS ला ठेवूया. जी dy ची टर्म आहे dy मध्ये e raised to y sin x dy RHS ला गेला पाहिजे मायनस म्हणजेच मायनस ऑफ e raised to y into sin x dy बरोबर. मग व्हेरिएबल सेपरेबल मेथड काय सांगते झाले का रे फॉर्म्युले dx आणि dy न्यूमरेटर ला गेलेला dx आणि dy तरी किती dy इकडे dx इकडे फरक पडत नाही बरोबर. डिफरन्शियल मस्ट बी न्यूमरेटर कंडिशन काय डिफरन्शियल मस्ट बी न्यूमरेटर. मग व्हेरिएबल सेपरेट करूया. काय सांगते व्हेरिएबल सेपरेबल मेथड dx सोबत x च्या टर्म dy सोबत y च्या टर्म. मग dx सोबत x ची टर्म आहे इथं बघा x ची टर्म dx सोबत आणूया म्हणजे sin x into त्या इकडे आल्यावर डिवाइड होईल म्हणजेच cos x dx upon sin x आणि into त्या LHS ला डिवाइड होईल इक्वल टू dy सोबत y च्या टर्म म्हणजे मायनस e raised to y ही dy ची टर्म आहे sin x तर इकडे आला म्हणजे RHS चा प्रश्न केला. मग dy सोबत y च्या टर्म म्हणजे e raised to y plus 1 into त्या ते RHS ला गेलो काय होईल डिवाइड होईल into त्या ते काय होईल डिवाइड होईल म्हणजेच काय e raised to y plus 1 झाले का सेपरेट व्हेरिएबल बरोबर cos upon sin dx बरोबर minus e raised to y dy upon e raised to y. मग cos theta upon sin theta काय असतो cot theta म्हणजे इथे cot x अरे cos upon sin is cot replace theta by x cos x upon sin x is cot x dx equal to minus of e raised to y upon e raised to y plus y dy बरोबर e raised to y upon e raised to y plus 1 dy. तर बघा मग झाले का व्हेरिएबल सेपरेट आहे का f of x dx g of y dy. मग काय करतो आपण टेक इंटिग्रेशन ऑन बोथ साइड व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणजे काही स्टेप फर्स्ट इकडेच लिहूया आपण. अरे व्हॉट इज स्टेप नंबर फर्स्ट इज variable separable form and take integration on both side. variable separable form and take integration on both side म्हणजेच काय integration of cot x dx is equal to minus integration of
e raised to y upon e raised to y plus 1 dy. बरोबर. मग बघा बरं कोण सांगितलं इंटिग्रेशन ऑफ cot x काय असतो? अरे इंटिग्रेशन ऑफ cot x इज इथे लिहा यूज इंटिग्रेशन ऑफ cot x इज कोण सांगितलं? Integration of cot x is log of sin x plus c. इथं काय वापरा यूज बघा जसं e raised to x चं डेरिव्हेटिव्ह काय करेल विथ रिस्पेक्ट टू x e raised to x मग e raised to y चं विथ रिस्पेक्ट टू y काय e raised to y 1 चे 0 म्हणजे आहे का परफेक्ट न्यूमरेटर म्हणजे यूज इंटिग्रेशन ऑफ कुठला एक कोरोलरी सेकंड कोरोलरी इंटिग्रेशन मधली f dash x upon f of x dx काय असतो log of mod of f of x plus c log of mod of f of x plus c बरोबर म्हणजे cot x चे इंटिग्रेशन ही log of sin x equal to minus आहे का मग f of x कोण आहे e raised to y plus 1 आणि f dash x कोण आहे e raised to y बघा परत एकदा डिफरन्शिएशन सांगतो e raised to y चं विथ रिस्पेक्ट टू y e raised to y कारण e raised to x चं काय असतं e raised to x को विथ रिस्पेक्ट टू y e raised to y आणि म्हणून कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट ही 0 म्हणजे समोर वापरा e raised to y plus 0 e raised to y डिफरन्शिएट केल्यानंतर म्हणजे f of x कोण आहे e raised to y plus 1 पुट करा व्हॅल्यू फॉर्म्युला मायनस log of f of x कोण आहे आता हा f of f dash y upon f of y रिप्लेस x by y रिप्लेस x by y म्हणजे जी e raised to y plus 1 आता log log आला म्हणून log c लिहा कॉन्स्टंट कुठला घेतला log c मग बघा हा मायनस log आहे तो LHS ला जाईल होल प्लस log म्हणजे log of sin x plus log of e raised to y plus 1 equal to log c equal to log c म्हणजे काय वापरूया यूज log m plus log n आहे का लॉगरिथमचे एडिशन कोण सांगितले अरे यूज log m plus log n log m plus log n लॉगरिथम मध्ये बघितलं आपण 11th स्टँडर्ड मध्ये log mn log m plus log n is log mn म्हणजे काय लिहितो log of sin x into e raised to y plus 1 equal to log c बरोबर ना equal to log c मग काय करूया आता हा log आहे बरोबर ना log आहे मग काय करूया दोन्ही साइडचा अँटी लॉग घेऊया टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साइड टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साइड म्हणजे log अँटी लॉग कॅन्सल होईल काय येईल sin x into e raised to y plus 1 equal to log अँटी लॉग कॅन्सल होईल इक्वल टू काय मिळेल आपल्याला c बरोबर आता हे झालं आपलं जनरल सोल्युशन दिस गिव्स जनरल सोल्युशन आता स्टेप नंबर 2 ला काय करूया आपल्याला काय विचारलं आहे टीएस म्हणजे पर्टिक्युलर सोल्युशन मग आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू जीएस मध्ये पुट केल्यावर c मिळेल आणि परत c कुठं पुट करायचं जीएस मध्ये देन वी गेट पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काय म्हणूया पुट काय पुट करणार पुट x equal to pi by 4 and y equal to 0 put x equal to pi by 4 and y equal to 0 in GS we get काय sin pi by 4 x है x काय पुट केला pi by 4 e raised to y काय पुट करणार 0 plus 1 equal to c मग sin pi by 4 ओके इथं मी व्हॅल्यू sin pi by 4 म्हणजे किती येईल sin 45 डिग्री pi म्हणजे काय करतो इक्वेट आपण 180 डिग्री 180 ला जर तुम्ही डिवाइड केलं 4 न तर काय मिळतो 45 मग sin 45 किती असतो 1/√2 अरे sin 45 is 1/√2 जे sin pi by 4 is 1/√2 e raised to 0 is अरे e raised to 0 किती असतो रे कोण सांगेल
e raised to 0 is 1 म्हणजे इथे येईल 1 प्लस हा 1 इक्वल टू c म्हणजे काय येईल 1 प्लस 1 येईल 2 2 बाय रूट 2 इक्वल टू c म्हणजे काय येईल 2 ला आपण कसं लिहू शकतो रूट 2 इंटू रूट 2 अपॉन रूट 2 इक्वल टू c बघा रूट 2 इंटू रूट 2 किती रूट 4 आणि रूट 4 इज 2 2 ची ऍडजस्टमेंट केली कारण की डिनॉमिनेटरला एक रूट 2 कॅन्सल होईल बरोबर किंवा इथं काय वापरला x ला लिहितो आपण रूट x इंटू रूट x बरोबर म्हणजे c काय मिळाला रूट 2 इक्वल टू c आणि फायनली लास्ट स्टेप काय होणार स्टेप 2 नंतर काय स्टेप नंबर 3 they put c equal to root 2 in GS for getting PS म्हणजे sin x as it is into e raised to y plus 1 equal to c is root 2 this gives particular solution hence we get particular solution तर समजलं नाही सर्वांना तर व्हॅल्यू व्यवस्थित लिहून घ्या आपल्याला टेबल माहित पाहिजे 10th स्टँडर्ड मध्ये बघितलं होतं आपण sin 45 किती असतो 1/√2 π/4 रेडियन मीन्स 45 डिग्री तर 180/π ना मल्टिप्लाय करतो आपण डिग्रीत करायचं असेल तर समजलं नाही सर्वांना आणि जर कोणाला डाऊट असेल तर विचारा